मित्रांनो, आश्रम आता केसरी मैदानात आहे आपण आणि ज्या देवाची एक विक्रमी खरेदी या वर्षात चालू वर्षात झाली असा देवा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला शाकीर भाईचा शंकर आणि देवा. शंकरच पळाला ना? हो शंकर. नमस्कार. नमस्कार. जाकीर भाई, कशी गाडी पळाली? चांगली छान पळाली. भाऊबंदाकडे बैल होता त्यावेळेस नियोजन नाही झालं, पण आज विक्री झाल्याच्या नंतर नियोजन झालं. नाही सहज असं शाकीरचं दादा चालू होतं बोलणं. हां, म्हणजे 3 फेऱ्यात पळू म्हणे आपण बैल देवा. शाकीर म्हणे आपण शंकरन ते आणू अशा मैदानात चालन म्हणे, काय अडचण नाही. बरं, निलेश दादाने पण एका शब्दावर बैल दिला. हा, गाडी ही पळालीच नव्हती ना याच्या अगोदर? नाही आत्तापर्यंत नाही पळाली. बरं, मग आज काय निर्णय घेतला की सगळे बैल, भरपूर बैल आहे हां, पण देवाच पळायचं काय निर्णय? नाही बैल दोन्ही पळणारे म्हणलं बा छान गाडी पळा, त्या हिशोबाने नियोजन केलं. असं काही नाही. कितव्या तासावर गाडी होती? 5व्या तासात पळाली. 5व्या 6व्या गटात. 5व्या गटात? हा, 6 नंबर तासात. 5व्या गटात 6 नंबर तासावर हो. गाडी पळाली. बरं, गाडीला गती किती होती? चांगली गती होती. आज प्रेक्षकांच्या नजरा सगळ्या या शंकरकडे असेल किंवा देवाकडे असेल तर नजरा होत्या की देवा विक्री झाल्यानंतर आज पहिल्यांदा 3 फेऱ्याच्या मैदानात पळाला. हो हो. 1 महिना झाला असेल सरासरी विक्री होऊन. नाही महिना नाही झाला, कमी झाला. हां. तिकडे घाटात पळाला 1-2 गाठ बैल. मग परत शाकीरनं फोन केला बा आपण 3 फेऱ्यात पळू दादा, एक मैदान बैल काय अडचण नाही म्हणे, पळू म्हणे. घाटातून पळून आल्याच्या नंतर काय असा फरक जाणवला का बैलात? नाही काही त्याला काय फरक जाणवणार आहे, ते पळणारा कुठे पळतो. घाटात बी बारी लावली त्यांनी? हा, घाटात बी वारी लावली. घाटात कोणात झुकला होता तो? जलवामध्ये झोपला होता. जलवा आणि देवा हा, चांगली पळाली ती पण. चांगली पळाली. बैलात कुठं फरक जाणवत नाही शक्यतो, म्हणजे नाही, जसं अजून कसं फरक आपल्याकडं जाणवेल काही. शंकरपट खेळून 3 फेऱ्यात जावा बैल पळतो, हो, तर त्यावेळेस जसा फरक जाणवत नाही त्याच पद्धतीने नाही आज त्याच कुठेतरी पद्धतीने देवाचं. पहिल्या कंडिशनलाच बैल पळाला. चांगला बैल, छान. किती अंतर होता गटाला? चांगलाच होतं. मी खालीच होतो सुट्टीला, मी आपण व्हिडिओनी बघितली. बरं, नक्कीच आज कुठेतरी फायनलला ही गाडी राहावा या शुभेच्छा देतो. कारण की देवा एक वेगळा इतिहास देवाचा राहिलेला आहे आणि त्यातल्या त्यात आता विक्री झाल्याच्या नंतर एक विक्रमी विक्री झाली तर चर्चेत आला आणि तो खरेदी केला अशा व्यक्तीने की घाटात असो की 3 फेऱ्याच्या मैदानात असो, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे हे 7 समुद्र पारे. आज महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निलेश दादांची आहे. निलेश दादा काळे यांचा देवा आणि जाकीर भाई यांचा शंकर. तर चांगली गाडी पळाली. शुभेच्छा राहतील भाया तुम्हाला. धन्यवाद.